ते मी माईकवर नाही बोलू शकत. आजच एक जण येऊन गेला. म्हणजे आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही. सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या. पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे. आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार. आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते ते सोडून द्या. पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. बरं भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ, डोक्यावर फोड नाही तर दगडावर फोड, एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका. म्हणजे ह्याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले. आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची. अरे उभा राहून दाखवू समोर. आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचं आहे, आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत. आता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये. तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आहे. एकेका ब्रह्मचार्याला 40-40 पोरं झाली कशी? आणि मग ब्रह्मचार्याला जर का 40 पोरं होत असतील तर मला ते तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. आणि तीच परिस्थिती भाजपची झाली. गाढवी गेले आणि ब्रह्मचर्यही गेलं. आता तो अभंग जाऊन जसं मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ, तसा ह्याचा संदर्भ तुम्ही मुद्दामून शोधा. तुकाराम महाराज असं का म्हणाले? हा अभंग आहे. गाढवी गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. तसं आज भाजपची परिस्थिती आहे. गाढवी गेले आणि ब्रह्मचर्य, त्याचा अर्थ नाही मी आता सांगत. आजचा विषय हा एवढ्यासाठी फार महत्वाचा आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो आणि तशी लोकशाहीच आहे. शिवसेना प्रमुख जे आपल्याला सांगायचे की आपल्यात ती एक जी म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते. लोकशाहीमध्ये काय झालं? यथा प्रजा तथा राजा. कारण लोक हे राजा निवडत असतात. म्हणजे लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतात. आत्ताची परिस्थिती अशी की सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे. म्हणजे सरकार ठरवणार